हरे कृष्ण. आय होप यू ऑल आर फाईन, डुईंग वेल इन युअर लाईफ. आणि ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया की एक लव्ह रिडिंगची एनर्जी, की करंटली तुमचे पार्टनर त्यांचं मनामध्ये काय ट्रू इंटेन्शन आहे. सो ही रिडिंग त्या लोकांसाठी असू शकेल ज्यांचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा काही कारणामुळे सध्या एकमेकांशी बोलत नाही आहात, तुटक तुटक बोलणं चाललं आहे आणि तुमच्या पार्टनरच्या एक्झॅक्टली मनामध्ये काय आहे तुम्हाला काही कळत नाही आहे. सो तुमचे पार्टनरचे ट्रू इंटेन्शन काय आहेत, लेट्स सी. हे कार्ड जम्प करून पडलं आहे, 3 ऑफ कप्स. ठीक आहे. तुमचे पार्टनर ॲक्च्युली कम्युनिकेशन एक्सपेक्ट करत आहेत, पण ते कम्युनिकेशन असं आहे की समोर ये, बस, कहा गलत थे, तुझ्याकडून काय चुकलं, माझ्याकडून काय चुकलं, एकदा ये, बोलूया आणि डिस्कस करूया. दुसरं त्यांचं ट्रू इंटेन्शन मला असं पण दिसतं आहे की तुमच्या दोघांमध्ये कदाचित आता पूर्वीसारखं प्रेमळ बॉन्ड कनेक्शन नाही आहे, पण मे बी एक सुंदर मैत्री तर राहू शकते. किंवा पूर्वी तुमचा एक सुंदर निखळ मित्रमैत्रिणीसारखा जो एक कनेक्शन होता, तो कनेक्शन पण होऊ शकतं, असं कुठेतरी त्यांचं इंटेन्शन असू शकतं. पण येस, त्यांना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांना एक क्लिअर कम्युनिकेशन पण करायचं आहे. कदाचित तुमचे पार्टनर खूप डिस्टर्ब पण मला दिसत आहे, जसं पुढे काय होणार, पुढे तुमची स्टेप काय असेल किंवा ते काय स्टेप घेतील याची एनर्जी जी आहे ती डिस्टर्बिंग आहे आणि याचा विचार केला जातो आहे. सो ट्रू इंटेन्शन्स ऑफ युअर पार्टनर. ओके, 3 कार्ड्स आहेत, आपण एक घेऊया. इंटेन्शनमध्ये एक एक अशी एनर्जी दिसते मला की लाईक नात्यामध्ये खरंच इक्वल गिव्ह अँड टेक होतं का, हा एक विचार केला जातो आहे की जेवढं तुम्ही प्रेम दिलं तेवढं त्यांनी तुम्हाला दिलं का, किंवा ते तुम्हाला जेवढं प्रेम देत होते तेवढं तुमच्याकडून झालं का, किंवा नात्यामध्ये खरंच बॅलन्स होता का, की आता संयम ठेवला पाहिजे, आपण थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. अगेन थोडं थांबून, थोडा पॉज घेऊन कदाचित या नात्यामध्ये काहीतरी क्लॅरिटी येईल, या नात्याबद्दल एक निर्णय घेता येईल असं त्यांना वाटतं आहे. किंवा पेशन्स ठेवल्यामुळे कदाचित एक डिवाईन टायमिंगप्रमाणे काहीतरी हिलिंग होईल या नात्यामध्ये आणि म्हणतात ना की एक प्रकाश येईल डोक्यामध्ये की ओके फाईन, गोष्टी पुढे कशा नेता येतील, हा विचार त्यांच्या मनामध्ये दिसते आहे, त्यांचं इंटेन्शन मला दिसतं आहे. कुठेतरी या नात्याला ते लाँग टर्मपर्यंत बघत होते तुमच्यासोबत. ओके, आपण बघूया अजून त्यांचे पार्टनरचे ट्रू इंटेन्शन. ओके ओके, कार्ड पडलं आहे. ओके, अजून एक सुंदर गोष्ट मला अशी दिसते की त्यांना असं वाटतं की मनाचं ऐकणं फार गरजेचं आहे. त्यांचं मन जे सांगतं आहे त्याच्या मनाचं त्यांना ऐकायचं आहे. मला हे पण दिसते की कदाचित तुमचे पार्टनरसुद्धा ना कुठल्या तरी ॲस्ट्रॉलॉजरला किंवा टॅरो कार्ड रीडरला कन्सल्ट करत आहेत, काउन्सिलिंग घेत आहेत. ओके, पुढे या रिलेशनशिपचं काय करावं ह्याचं गायडन्स कदाचित घेताना मला दिसत आहे. कारण की त्यांच्या मनामध्ये पण बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याची त्यांना अजून क्लॅरिटी येत नाही आहे. डिसिजन, निर्णय तर त्यांना स्ट्रॉंगली घ्यायचा आहे आणि काही गोष्टी आहेत ना ज्या अंधारात होत्या, ज्या तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत, त्या क्लिअरली तुमच्यापर्यंत कदाचित त्यांना पोचवायच्या आहेत. सो म्हणून तुमच्याशी बोलत नाही आहेत, पण ह्या रिलेशनशिपबद्दल काय करावं ह्याचं गायडन्स कुठेतरी घेतला जातं. म्हणून आत्ता सध्या कम्युनिकेशनमध्ये एक असं म्हणतात ना की पॉज बटन लागलेलं आहे. थांबतो मी थोडा, वेट अँड सी. मी थोडंसं ऑब्झर्व करतो ह्या रिलेशनशिपला काय करता येईल. किंवा मे बी त्यांच्या लाईफमध्ये अशी सिच्युएशन आहे की ते थोडे स्टक फील करत आहेत, अडकल्यासारखं वाटते त्यांना, त्यामुळे मोमेंट्स ते करू शकत नाही. एक म्हणतात ना स्लोनेस एनर्जी आला आहे. ओके, सो व्हॉट्स अ फायनल ट्रू इंटेन्शन कार्ड. एक फायनल ट्रू इंटेन्शनचं कार्ड प्लीज डिवाईन द्या. तरी 2 कार्ड्स पडले, बघूया. ओके, सो ट्रू इंटेन्शनमध्ये हा जो तणाव तुमच्या रिलेशनशिपमध्ये आता आलेला आहे हे त्यांना अपेक्षित नव्हतं. म्हणजे त्यांच्यासाठी पण हे शॉकिंग होतं, तुमच्यासाठी पण शॉकिंग. आणि मला असं वाटतं की हा अचानक कुठल्या तरी एका थर्ड एनर्जीने केलेला आघात आहे तुमच्या रिलेशनशिपवरती, ह्याची जाणीव आता त्यांना कुठेतरी झालेली आहे आणि त्याचा त्यांना धक्का पण बसला आहे. मे बी आधी त्यांना ते रिअलाईज झालं नव्हतं आणि आता कुठेतरी त्यांना ते रिअलाईज पण झालं आहे. तर त्यांचं इंटेन्शन असं आहे की करंटली स्वतःचे इमोशन्स स्ट्रॉंगली हाईड करत आहेत, लपवत आहेत. इट्स व्हेरी क्लिअर की डिफेंड करत आहेत स्वतःला रोखत आहेत, स्वतःला थांबवत आहेत. तुमच्यासमोर येण्यासाठी अजून स्वतःची हिलिंग त्यांची स्ट्रॉंगली झालेली नाही आहे. तर अगेन मी तसं म्हटलं की वेट अँड वॉच सिच्युएशन, एक पॉज बटन लावून गोष्टी हील होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनामध्ये एक छोटीशी एनर्जी दिसते आहे की कुठेतरी पुन्हा तुमच्या लाईफमध्ये त्यांना यायचं तर आहे,
पण अगेन हे हिलिंग जिथपर्यंत होत नाही मनाचं, तिथपर्यंत पुढची स्टेप ही व्यक्ती घेणार नाही. त्यामुळे तुम्हालासुद्धा ह्या करंट सिच्युएशनमध्ये इट इज़ लाइक सिंपल वेट एंड वॉच कि आगे क्या होगा, थोड़ा रुकते हैं, थोड़ा पेशन्स रखते हैं, उसके बाद आगे बढ़ते हैं, अशी एनर्जी ह्या कार्ड्समधून दिसत आहे. सो तुमच्यासाठी सुद्धा थोडंसं संयम, थोडंसं पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. तरच ही रिलेशनशिप पुढे कुठल्या झोनमध्ये जात आहे आणि अजून या रिलेशनशिपमधला कुठला पडदा महत्त्वाचा उघडणार आहे हे लवकरच तुम्हाला कळेल. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.